काल आपण उपवास ह्या पाठाला सुरुवात केली होती. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उपवास या पाठातील थोडक्यात थोडा भाग बघितला होता. तर आता उर्वरित भाग आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा, लास्ट एंडिंगमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं गेलं होतं की पु ल देशपांडे यांनी काय आहार परिवर्तन करायला सुरुवात केलेली आहे. तर आता त्यांनी कशा प्रकारे आहारामध्ये परिवर्तन केलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण आता पाठाला सुरुवात करायची आहे. तर बघा, साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात, म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर एवढी सवलत ठेवली. म्हणजे इथे पु ल देशपांडेंनी काय म्हटलं की घरामध्ये पूर्णतः त्यांनी साखरेवर बंदी घातली. त्यांच्या धर्मपत्नींना सांगून दिलं की आता यापुढे त्यांना बिनसाखरेचा चहा हवा आणि सारी दिवाळी ही कशावर उरकायची, तिखट मिठावर उरकायची, अशी सक्त ताकीद त्यांनी घरामध्ये देऊन दिली. फक्त मुलांसाठी काय ते गोडधोड म्हणजे स्वीट्स काही लाडू वगैरे लाडू जिलेबी वगैरे काय करायचं ते करू शकतात, फक्त मुलांसाठी एवढी सवलत त्यांनी ठेवली होती. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला म्हणजे काय, पु ल देशपांडेंना फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते, म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. म्हणजे काय, भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते म्हणजे पूर्णतः भात सोडणे, वर्ज्य म्हणजे सोडणे, भात पूर्णतः सोडणे त्यांना अवघडच होते. म्हणून त्यांनी काय म्हटलं की पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. म्हणजे जो अन्न ताटात आपण पहिल्यांदा भात घेतला तोच आणि ताकभात बस, त्याच्यानंतर मी कुठलाच प्रकारचा मधला किंवा जास्तीचा भात घेणार नाही. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता. म्हणजे नुसती उकडलेली पालेभाजी खाणे तर जमणार तर मुळीच नव्हतं पु ल देशपांडेंना. तर हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव मी खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. म्हणजे नेहमीच्याच भाजीमध्ये कशी भाज्यांची करण्याची पद्धत एकच जरी असली, तेल तिखट मीठ फोडणी टाकणे वगैरे, परंतु काय प्रत्येक भाजीची टेस्ट काय असते, वेगळीच असते. तर तेच इथे पु ल देशपांडेंना म्हणायचं आहे की उकडलेल्या भाज्या खाल्ल्यावर त्यांना समजलं की नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते. म्हणजे फोडणी घातल्यानंतरची भाजी आणि उकळलेली भाजी याच्यातला अंदाज त्यांना पूर्णतः काय अजूनही अंदाज आला नाही. म्हणजे त्यांना तेवढं जाणीव झाली नाही. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. व्रतभंग म्हणजे काय, त्यांनी डाएटचं जे ठरवलं होतं त्याच्यात काहीतरी भंग पडला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. कचेरी म्हणजे काय, कोर्ट. तर पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्ती लोकांना काय माझ्या वजन घटवण्याची वार्ता, व्रताची वार्ता म्हणजे व्रत म्हणजे डाएट करण्याची बातमी सगळ्यांपर्यंत गेली. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली. आता त्यांना दुसऱ्या दिवशीच अण्णा नाडगौड हे त्यांच्या कचेरीतले सहकारी, तर त्यांची काय प्रमोशनची त्यांना वार्ता मिळाली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. आणि नाडगौडांनी काय सगळ्या सेक्शनला काय त्यांनी पार्टी दिली. कशाबद्दल, त्यांना प्रमोशन मिळाल्याबद्दल. तर कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. सूड घ्यायचा म्हणजे बदला घेण्याच्या हेतूने, म्हणून काय त्यांनी असे ठरवून पदार्थ तयार केले होते. बरे न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. म्हणजे जर का आपण डाएटवर आहो आणि मग आपण त्यासाठी
खाल्ले नाही कुठले पदार्थ, तर नाडगोळला काय वाईट वाटेल बा असं त्यांना वाटायला लागलं. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. म्हणजे 6 वर्षानंतर त्यांना काय प्रमोशन मिळालं होतं. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासा घासा गणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पतीतला. वनस्पतीतला म्हणजे तूप असते एका प्रकारचं, त्याला डालडा सुद्धा म्हणतात, तर ते वनस्पतीतला. त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादळून, हादळून म्हणजे काय, खाल्ल्यावर, एवढे सगळे हादळून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली. मग एवढं सारं खाल्ल्यानंतर परत त्यांची भज्यांशिवाय पार्टी कसली हे होतं, म्हणजे भजे खायचेच होते. या भिकोबा मुसळ्यांच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. म्हणजे भिकोबा मुसळे काय म्हणत होते की त्यांना भजे पाहिजे आहे. तर त्यांचे टोमणे चालू झाले की भज्यांशिवाय कसली पार्टी वगैरे. मग त्यांच्यासाठी नाडगौडांनी स्पेशल भाज्यांची ऑर्डर दिली. शेवटी मला राहावेना. मला म्हणजे कोण, देशपांडे, पु ल देशपांडे यांना भज्यांची 6वी प्लेट उघडल्यावर, म्हणजे 6 प्लेट झाल्यानंतर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. म्हणजे 6 प्लेट खाल्ल्यानंतर त्यांनी काय, पु ल देशपांडेंनी सगळ्यांना सांगितलं की मी डाएटवर आहे. त्यामुळे काय सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याच्या आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाले. भिकोबा मुसळे कोणाला म्हणाले? पु ल देशपांडेला म्हणाले की काय, अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले. म्हणजे भिकोबा मुसळेंनी 21 गुलाबजाम खाल्ले होते. एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केली. तुझी कुंभरासनी कुंभलग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? तर भिकोबा मुसळे त्यांना, पु ल देशपांडेंना सांगायला लागले की मी 21 गुलाबजाम खाल्ले आणि कधीच आयुष्यात एक्सरसाइज नाही केला म्हणे. आणि परत त्यांनी म्हटलं की तुझी कुंभरास म्हणजे राशी चक्रातील पु ल देशपांडे यांची कुंभरास, असं त्यांनी सांगायला लागले की कुंभरास ही वायुभक्षण म्हणजे हवा खाऊन सुद्धा ती काय जाडी असते. तू असाच जाड्या राहणार, म्हणजे असाच काय तू जाड्या राहणार, लठ्ठ राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे, म्हणजे आपण लठ्ठ होणे काय आपल्या हातातली गोष्ट नाही, असं कोण, भिकोबा मुसळे पु ल देशपांडेंना सांगायला लागले. नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. आता भिकोबा मुसळेवर कोण, जगदाळे ओरडले. रनिंग कर रोज. मग ते काय सांगू लागले जगदाळे की रनिंग कर रोज. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंथ, माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. आता यातच पुन्हा एक त्यांचे सहकर्मी म्हणाले की कुलकर्णी कमलिनी केंकरे की माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे म्हटले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. म्हणजे शेवटी काय, सगळ्यांचं ऐकलं आणि परत पु ल देशपांडेंनी 7वी भज्याची प्लेट उचलली आणि खायला सुरुवात केली. कुटुंबाच्या मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. म्हणजे त्यांनी डाएट करायला सुरुवात केली तर कुटुंबामध्ये काय दररोज काही ना काही त्यांच्यासाठी वेगवेगळे होत राहायचे. तर कारण रोज काही ना काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. म्हणजे काही डाएट
वर आधारित असे काही पदार्थ त्यांना खायला मिळायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकळून तिने मला खायला दिली. पडवळ नुसती उकळून त्यांच्या धर्मपत्नींनी पु ल देशपांडेंना दिली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांची खुराक तिने चालू केली. म्हणजे सगळ्या भाज्या काय उकळून खायला काय द्यायला सुरुवात झाली यांना. कोणाला? पु ल देशपांडेंना. कोबी, कॅलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. म्हणजे जे काही असे भरपूर कॅलरीचे कोबी, बटाटे हे सगळे काय त्यांनी हकालपट्टी करून टाकली स्वयंपाकघरातून. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. म्हणजे सकाळचा त्यांचा चहा आहे तो बिनसाखरेचा चहा त्यांना कडू वाटायला लागला. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. म्हणजे त्यांनी मग विचारलं की सुरुवातीला मला बिनसाखरेचा चहा कडू वाटला नव्हता, मग आता का वाटत आहे? म्हणून त्यांनी काय आपल्या धर्मपत्नीला विचारलं. तर हेच ते म्हटलं, ते काय उगीच, अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच, मुळी नव्हता. मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलं? अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. म्हणजे त्यांना चहा कडू वाटायला लागला. यावर त्यांनी धर्मपत्नीला विचारणा केली. तर त्यांच्या धर्मपत्नीने सांगितलं की याच्या आधी त्यांना बिनसाखरेचा चहा दिलाच नव्हता. त्यांना काय घरामध्ये साखर थोडीशी होती तर ती थोडी थोडी त्यांना चहात टाकून देत होती बा. थोडीशीच राहिली होती ती संपेपर्यंत म्हणून घालू. काय संपली? काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे खलास. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होते माझं वजन. आता पु ल देशपांडे धर्मपत्नींना म्हणू लागले की बस झालं आता, किती कॅलरीज गेल्या असेल माझ्या पोटात, तू साखरेचा चहा मला दिला इतक्या दिवसापासनं, असं म्हणून ते आपल्या पत्नीला बोलायला लागले. तर आता या पुढील या पाठातला पुढील भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. थँक्यू.